अपडेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की ओर। ओढा रोड स्थित एनए लेआउट प्लॉटिंगच्या ओपन स्पेस भूखंडचा श्रीखंड कोणी केला? 23 फेब्रुवारी 2023 ला सर्वे नंबर 94 एनए लेआउट प्लॉटिंगला मंजुरी देण्यात आली होती, पण त्या मंजूर लेआउट नकाशात ओपन स्पेस 610 चौरस मीटर दर्शवण्यात आले, पण प्रत्यक्षात ओपन स्पेस 340 चौरस मीटरचा भूखंड सोडण्यात आले। 310 चौरस मीटर भूखंडचा श्रीखंड करण्यात आला आहे। त्या सर्वे नंबर 94च्या एनए लेआउट प्लॉटिंगच्या ओपन स्पेस संबंधी या अगोदर तक्रारी झालेल्या आहेत, पण या एकाही तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही। या भूखंडाचा श्रीखंड करण्यात तात्कालीन नगररचना विभाग प्रमुख तथा प्रभारी मुख्याधिकारी यांनी प्लॉटिंग ओनरने हातमिळवणी करून भूखंडाचा श्रीखंड केला आहे, अशी चर्चा प्लॉटिंग व्यावसायिकात आहे। त्यामुळे जिंतूर नगर परिषदेचे मुख्य कारवाई करत नाहीत असा आरोप निवेदनकर्त्याने केला आहे। जिंतूर नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाले आहे व त्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी आहेत। त्यांनी नगर परिषदेत चाललेल्या सर्व अनागोंदी कारभारावर अंकुश लावले आहे। या अवैध एनए लेआउट प्लॉटिंगवर तक्रारीची त्यांनी दखल घेतली व सखोल चौकशी करून नगर परिषदेच्या मालकीच्या ओपन स्पेस जागेवरचे जे भूखंड श्रीखंड केला होता त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय रामरावाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे। जिंतूर तालुका प्रतिनिधी शेख अहमद।